पण शिवबांना काय म्हणायचंय ते तरी ऐकून घ्या महाराज. आम्हाला कोणत्याही समर्थनाची गरज नाही. जेवढं झालं तेवढं खूप झालं. भरून पावलो आम्ही. आबासाहेब, इतकं समजावून देखील तुम्ही तुमच्या मनासारखेच वागलात ना शोभा. मनासारखं वागलो आणि बरोबरही वागलो. काय बरोबर वागलात? पण चुकीचं तरी काय वागलो आबासाहेब? शाही दरबाराची अदब राखली पण बेअदबही केली नाही. म्हणजे आम्ही जर बादशाही अदब ठेवली असती तर आमच्या आऊसाहेबांची बेअदबी झाली असती. तुमच्या त्यागाची बेअदबी झाली असती आबासाहेब. आणि ती आम्ही कधीच करू शकत नाही, कदापि नाही. वर्षानुवर्ष जे बेअदबीने वागले, लोकांना खोड्यात घालून मारले, बोल दांडे घालून पिचट ठेवले, बापास मुलात ठेवले नाही, भावास भावात ठेवले नाही, देवास देवळात, पिकास शेतात, पाण्यास नदीत आणि सुखास माणसात ठेवले नाही. आदबीचा तमाशा मांडला या मराठी मुलखात. त्यांची बेअदबी कशी होऊ शकते? तुम्ही बादशाहचा अपमान केलाय. पुन्हा शाही दरबारात चला, माफी मागा त्यांची. सलाम कुर्निसात करा त्यांना. अशक्य आबासाहेब. सलाम कुर्निश आमच्याच्याने होणार नाही, कदापि नाही. आम्ही तुम्हाला एकदा काय हजारदा सलाम मुजरा करू, दंडवत घालू, पण त्या बादशाहाला मुळीच नाही. आणि आता तर आम्हाला त्याचा पस्तावाही होत नाही. याचे परिणाम काय होतील? कुर्निशच जर करायला लावायचे होते, पायच जर चाटायला लावायचे होते, तर मग आमच्यावर लहानपणापासूनच स्वतंत्र बाण्याचे संस्कार का केले? आम्ही जेव्हा पहार उपटली तेव्हाच आम्हास ताकीद खलेता देऊन समज द्यायची होती. तेव्हा का कौतुक केले? तुम्ही जे म्हणताय ती बेअदबी तेव्हापासून आबासाहेब. आम्ही ठाम आहोत. एक वेळ गर्दन मारा आमची, पण झुकायला सांगू नका. राणेसाहेब, तातडीनं विजापूर सोडायची तयारी करा. आम्ही सरकारी परवानग्या, निरोपाचे विडे घेऊन येतो. तोपर्यंत पहिली मजल गाठा. सिवा, बादशाह सलामत को कुर्निसात करो. नहीं! अलीजा, अलीजा. मुस्तफा खान, आप ठीक तो हैं? कोई परेशानी? परेशानी है मुस्तफा खान, परेशानी है. बेइज्जती की परेशानी है. गलती हो गई. उस सिवा का भरे दरबार में उसी वक्त कत्ल कर देना चाहिए था. हमने नहीं किया. ये गलती शायद हमारी जिंदगी की सबसे बड़ी गलती साबित हो सकती है. हम अपने आप को इस गलती के लिए कभी मुआफ नहीं कर पाएंगे. अब पछताने से क्या फायदा? मैंने तो भरे दरबार में उसी वक्त अपनी तलवार निकाली थी. अगर आप ना रोकते तो उसी वक्त सिवा के टुकड़े टुकड़े कर देता. गुस्ताखी मुआफ आलीजा, लेकिन आपको तो भरे दरबार में रहमदिल होने का दिखावा करना था.
लेकिन यह भी सच है मुस्तफा खान कि हर एक सवाल का जवाब तलवार नहीं होता। लेकिन इस हरकत का जवाब जरूर तलवार है। जो भी है, लेकिन एक बात जाहिर है कि इस छोटे बच्चे में एक बहुत बड़ा शैतान छिपा है। उसकी आंखों की चिंगारी हमें आग बनकर चला रही थी मुस्तफा खान। उनकी आंखों में हमने बगावत देखी है, वो बगावत जो आगे चलकर हमारी सल्तनत के लिए बहुत बड़ा खतरा साबित हो सकती है। इसलिए तो उसे उसी वक्त मारना था। नहीं बिल्कुल नहीं। उसका कत्ल करने से ये लौ बुझती नहीं मुस्तफा खान, बल्कि भड़क उठती। भड़क उठती हर एक मराठा सरदार के दिल में, जहन में। बदकिस्मती से सिवा के बर्ताव के कारण हर एक को आजादी का एहसास हुआ है। इसीलिए तो सारे मराठा सरदार उस सिवा को अपने घर में बुला बुला कर उसकी मेहमान नवाजी कर रहे हैं। सारे लोग, नौजवान उसका जय जयकार कर रहे हैं। हे काय ना गप्पा, अहो हे तर शाही स्वागत केलं। आता बादशाहीचं कंबरड मोडून आलेल्यांचं शाही स्वागत झालं पाहिजे ना महाराज। महाराज, अभिमान वाटला। अजून एक इच्छा आहे, शिवाजी राजांना मुजरा करू द्या। आम्हाला मुजरा? पण तुम्ही तर वडीलधारे आहात। वडीलधार फक्त नावाला, आज पवतर आम्ही फक्त झुकत आलो, पण तुम्ही मात्र झुकला नाही। धन्य तुम्ही आणि तुमचे जन्मदात। जो बादशाह मोर कुर्निसात करायला झुकला नाही, त्याला आमचा मानाचा मुजरा। अहो काका, धन्य झालो। या घरात या। तुमचं पाय आमच्या घरला लागलं, आमचं पांगच पिटलं। राणी साहेब, तुम्ही थोडा आराम करा, मग देवीच्या दर्शनाला जाऊ। आमच्या आरबटी गावची ग्रामदेवता आहे ती। अरबट्टी म्हणजे इथे गरम पाण्याची कुंड आहेत ना? तेच नाही गाव? वय, देवीच्या देवळापासून अर्ध्या कोसावर आहे ते कुंड। असं करा, तुम्ही स्वयंपाकाचं बघा, आम्ही दर्शनाला जातो, म्हणजे देवीचं दर्शनही होईल आणि कुंडही बघता येतील। जगदंब जगदंब जगदम जगदम। आऊ साहेब, काय मागितलं तुम्ही देवीकडे? आम्ही आमच्यासाठी नाही मागितली, तर मराठी मुलखातील सर्व स्त्रियांसाठी आम्ही मागितली। काय? हिम्मत, परिस्थितीवर मात करायची हिम्मत, दुष्टांविरुद्ध लढण्याचं बळ मागितलं। गोरगरीब स्त्रियांच्या चेहऱ्यावर हसू मागितलं, तिच्या संसारात तिला सुख समाधान मिळू दे हे मागितलं, आणि या वाटेवरून चालताना तिच्या पायाला साधा काटाही टोचू नये असं वरदान मागितलं।
आऊसाहेब, आम्ही खूप भाग्यवान आहोत. असं का म्हणताय तुम्ही? आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो त्याबद्दल म्हणतोय. आपण आमच्या मातोश्री आहात याचा आम्हाला फार आनंद होतो. लोक तर तुम्ही त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवावी म्हणून अगतिक होतात, पण इथं मात्र आमच्या मस्तकावर तुमची कृपा दृष्टी नेहमीच असते. लोक तुमच्या दर्शनासाठी तिष्ठत असतात, पण इथं आमच्या डोळ्यांसमोरच तुम्ही सदैव असता. शिवबा हो, असं काहीच नसतं. कसं नसतं? काही वेळापूर्वी पाहिलं ना ते सरदार नागप्पा काय म्हणाले? तुमच्या रूपाने त्यांच्या घरात देवीच आली. असं म्हणाले? हो तर. शिवबा, लोक त्यांच्या आनंदासाठी असं म्हणतात, पण खरं असं काहीच नसतं. नाही, तसंच आहे. आम्हाला या देवीच्या मूर्तीत तुम्ही दिसताय आणि तुमच्यात ही देवी दिसते. शिवबा, फक्त आमच्यातच नाही तर प्रत्येक स्त्रीमध्ये देवी दिसायला पाहिजे. मग ती स्त्री आपली आई असो, आपली बहीण असो, पत्नी असो, भावजय असो, आपल्या गावातली ओळखीची अनोळखी स्त्री असो, तिचा कधीही अवमान करू नये, अपमान करू नये, स्वतः करू नये आणि दुसऱ्याला करू देऊ नये. ज्या ठिकाणी स्त्रीवर अत्याचार होतो, तिची निर्भत्सना होते, ते घर, ते राज्य, ते साम्राज्य सर्व काही लयाला जाते. स्त्रीवर अत्याचार करणं म्हणजे शिवबा तिचं मांगल्य झुगारणं. स्त्रीवर अन्याय करणं म्हणजे तिचं वात्सल्य पायदळीत उडवणं. एकीकडे आपण स्त्रीची दुर्गा देवी म्हणून पूजा करतो, तर दुसरीकडे स्त्री दिसतात डोळ्यात विखार उत्पन्न होतो. ह्याला पाप म्हणतात. आम्ही तसं कधीच होऊ देणार नाही आऊसाहेब. लक्षात ठेवा शिवबा, स्त्रीचं मांगल्यच आपल्याला वैभवाकडे घेऊन जातं. स्त्रीचा सन्मानच आपल्याला कर्तव्यपूर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. तिच्या एकटीचं असणं म्हणजे हजारो पक्षांचा किलबिलाट. तिचं असणं म्हणजे ममतेचे झोपाळे. तिचं हसणं म्हणजे सुखाची ग्वाही. ती दुर्गा आहे, ती बुद्धी आहे, ती भावना आहे, ती गती आहे, ती रचना आहे, ती आभा आहे, ती मनुष्यरूपी गलबतास किनारा आहे, ती फळ आहे, ती नदी आहे, ती आपल्या संस्कृतीचा ध्वज आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये या स्त्री शक्तीची आराधना केली जाते. खरंच हो शिवबा, स्त्रीचं प्रत्येक रूप सुंदर आहे, विलोभनीय आहे, आणि म्हणूनच स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. आपली जी सुंदर संस्कृती आहे ती केवळ तिच्या असण्यामुळे, तिच्या रुजण्यामुळे, तिच्या अंकुरण्यामुळे. शिवबा, परस्त्री माते समान, पराविया नारी रखुमाई समान. परस्त्रीमध्ये जर रखुमाई शोधली ना तर कैवल्याचं चांदणं आपल्या ओंजळीत असेल. शिवबा, हे ध्यानात ठेवा. जरूर आऊसाहेब. चला, आपल्याला गरम पाण्याची कुंडही बघायची आहेत ना? हो. निघूया. घाबरू नकोस, आम्ही आहोत. हो, आम्ही आहोत वाले.
आम्ही पण आहोत, पण आम्ही या गावचे आहोत. थोडा चंद्रावाला द्या आमच्या ताब्यात. जरूर देऊ, पण तुम्ही तिच्या मागे का लागलात हे तरी आम्हाला सांगा. या चंद्रावाच्या केसात देवीची जट निघाली आहे. देवीची जट आहे ना, म्हणजे ती देवीची झाली. आता तिचं देवीशी लगीन करून तिला देवीला व्हायचं आहे. देवीला व्हायचंय म्हणजे? म्हणजे तिला तिच्या घरी राहता येणार नाही. तिला रोज 5 घरं भिक्षा मागून खायचं आणि देवळातच झोपायचं. देवीची सेवा करायची. मोठी पुण्यवंत आहे पोरगी. देवीने सेवेसाठी निवडला आहे तिला. द्या तिला. आम्ही देणार नाही. आणि आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. काहीही झालं तरी या मुलीला आम्ही तुमच्या ताब्यात देणार नाही. देवीच्या कामात डवळाडवळ करू नका. आता देवीचा कोप होईल आणि गाव अडचणीत येईल. आता तिच्यावर अधिकार देवीचा, कारण तिला जट आली आहे. म्हणजे एका जटेसाठी तुम्ही तिला घराबाहेर काढणार, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, तिच्या अब्रूचे लचके तोडत राहणार. आता बाकीचं काय बी बोलू नका. चंद्रावाला ताब्यात द्या. सोडा तिला. देवीच्या गरम पाण्याच्या कुंडात तिला आंघोळ घालून लग्न लावायचं आहे. समधी तयारी झाली आहे. पुजारी अंतरपाठ धरून पण तयार आहे. चंद्रवा चल. या जटेमुळे तुम्ही तिचं देवीशी लग्न लावणार होतात ना? ही घ्या जट आणि सांगा देवीला ही मुलगी लग्न करणार नाही म्हणून. तुम्ही हे चुकीचं केलंय. आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. खबरदार कोण पुढे आला तर इथंच देवीच्या दारात रक्ताचा सडा पडेल. चला निघा. आम्ही जातो, पण तयारी नाही तो माघारी. बघू गावातनं कसं बाहेर जाता येते. सरकार, सरकार, अहो गावाला वाचवा. सरकार, जगबुडी होणार. गावावर संकट येणार. काय झालं गुंडप्पा? हे बघा, जट कापली चंद्रवाची त्या गावात घुसलेल्या बाईने. आता खूप झाला तर कोण जबाबदार राहील याला? सांगा, तुम्ही सांगा कोण जबाबदार राहील? अरे हळू बोल गुंडप्पा. आज वाड्यात विश्रांतीसाठी शहाजी राजा आलात. तुम्ही उद्या या बरं. तुमचं काय असेल ते मिटून टाकू. बघा, म्हणजे यांना गावाची काळजी नाही. गावावर संकट येऊ दे, देवी यायचा कोप होऊ दे, असंच ना सरकार? आम्हाला आत्ताच्या आत्ता न्याय पाहिजे. काय झालं नागप्पा? महाराज, तुम्ही कशाला आलात बाहेर? आमच्यासाठी गावकऱ्यांना नाराज करू नका. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून तरी घ्या. महाराज, माफी असू द्या, पण आमचं गाराणं ऐका ना. तुम्हीच न्याय करा. आम्ही? होय होय, तुम्हीच. तुमची ख्याती आम्ही ऐकून आहोत. ठीक, तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही. नक्की. बास, हेच पाहिजे होतं महाराज. बघा, त्या बाईनं लय वाईट केलं. जट कापली, म्हणजे येणाऱ्या देवीचं दार धरलं. तुम्हीच न्याय निवाडा करा. निवाड्यासाठी त्या बाईला आणि सगळ्याच संबंधित लोकांना आमच्या समोर घेऊन या. थोड्याच वेळात जाब घेऊन निवाडा करू आम्ही. आम्हाला धर्मातली लुडबुड खपत नाही. चंद्राबा, बाळा 2 घास खाऊन घे. मला नको. मला खायला नको. फक्त माझी यातनं सुटका करा. तो गुंडप्पा
लई वंगाळ माणूस आहे. तू त्याची काळजी करू नकोस, आम्ही आहोत. पण तुम्ही कोण, कुठलं? मी तर तुम्हाला निवळकत बी नाही. आणि तुम्ही काय हो? 2 दिवसाचं पाहुणं. तुमच्या माघारी तो गुंडप्पा मला सोडणार नाही. ते माझं लगीन देवीशी लावतील आणि मला. अगं पण तुझ्या घरचे कुठे आहेत? ते ह्या सगळ्याला विरोध कसा करत नाहीयेत? माझा बाप लढाईत पांगळा झालाय, त्याला चालता येत नाही. आई काबाड कष्ट करते, ती पण पांथरीनं आजारीच असते. बाकी कोण नाही मला. मी आई बरोबर शेतावर कामाला जाते. पण गुंडप्पा माझ्यावर नजर ठेवून असतो. एकटं दुखतं बघून रस्त्यात अडवतो. मी त्यासनी दाद दिली नाही म्हणून त्यानं देवीच्या पुजाऱ्याला हाताला घेऊन हा डाव केलाय. पण मग केसात जट कशी आली? त्या पुजाऱ्यानं एका भक्तिनीकडून डोक्यात वडाच्या चिकाचा थेंब टाकलाय. त्याचाच हा गुंता झालाय. हे खरं आहे? हा बघ, देवीची आण घेऊन सांगते हे खरं आहे. म्हणतो तू माझी झाली नाहीस तर अख्ख्या गावाची करीत. असं एवढी हिंमत? त्या देवीच्या आडून तिच्याच मुलीबाळींची विटंबना, त्या देवीचं नाव घेऊन तिच्या रूपाची छळवणूक, त्या देवीच्या पदरा आडून तिच्याच पोरींना असं फसवलं जातंय. हे आम्ही होऊ देणार नाही. ज्या देवीच्या नावाने हा अन्याय होतोय त्या देवीच्या साक्षीनंच आम्ही या राक्षसांना संपवू एवढं हमखास. तू निर्धास्त राहा पोरी. आईचा येळकोट. बोल बोल. अरे माझी वस्तू कुठं आहे? कुठं आहे माझी वस्तू? आणा कुकू लावा तिला. मळवट भरा रे, मळवट भरा. नाहीतर 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 काय आई? अरे म्या गावात महामारी आनंद र. हा घेऊन या. लवकर आणतो. शहाजीराजांच्या कानावर पण ही तक्रार घातली आणि त्यांनी वचन दिले. आई आता वारं सोडा, झाडाचा हाल करू नका, द्या मान देवीला. अरे नुसत्या पाया नको पडा, देवीनं काय सांगितलंय ते बघा. आता आपण चंद्रवाला घेऊनच येऊ देवीच्या पायाशी. पर ती बाई तलवार घेऊन उभी आहे. घाबरायचं नाही. आता देवीनं काय इशारा दिला माहितीये ना? जर कोप झाला तर अख्खं गावचं गाव जाईल आपलं. आता थांबायला नको. चंद्रवाला कुठे दळवून ठेवलंय त्या बाईने, पहिलं ते शोधून काढू. ए चला र. चंद्रवा हातातून जाता कामा नाही जाणार. दोघांनी वाटून खायची गोष्ट आहे. संभाजीराजे, आम्ही निवाड्यासाठी निघतो. तयार असाल तर तुम्ही देखील या. जी आबासाहेब, आम्ही तयारच आहोत. चला. गावच्या रीतिरिवाजात कोणीतरी हस्तक्षेप केलाय. एका मुलीच्या केसात आलेली जट दांडगाईनं कोणीतरी कापली. त्यामुळे गावकरी विचारे हवालदिल झालेत. पण हे सगळं खरं असतं का? खरं तर या विषयाच्या इतक्या खोलीत आम्ही देखील कधी गेलो नाही. पण एक मात्र नक्की, या निवाड्यात धर्म, श्रद्धा आणि कायदा यांची चांगलीच रस्सीखेच बघायला मिळणार आहे. आम्हाला आवडेल आबासाहेब हे सगळं बघायला, ऐकायला. पण एवढा धाडस कोणात असेल हो? निघालात आबासाहेब?
आम्हाला तुम्हाला काही सांगायचंय. आम्ही आऊसाहेबांसोबत देवळात गेलो होतो ना. संभाजीराजे, तुमच्या बंधूंना सांगा आम्ही निवाड्यासाठी निघालो आहोत. आबासाहेब अहो ऐकून तरी घ्या. नंतर गुन्हेगाराला आमच्या समोर हजर करा. गुन्हेगार बाई आहे, पण ती आमच्या हातात नाही लागली, म्हणजे नाही सापडली. चंद्रवाला घेऊन फरार झाली. फरार झाली? कुठे गेली ती आणि अशी कशी फरार होऊ दिली? अहो महावस्तात बाई आहे ती. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आपण काहीही करून माणसं पाठवून तिला शोधा, हुडकून काढा, नाहीतर देवीचा कोप होईल. तेही करू आम्ही. पण आम्हाला सांगा ती बाई दिसायला कशी होती? अहो कशी म्हणजे? एकदम गोरी पान आणि चेहऱ्यावर एकदम तेज. बघणं म्हणजे हिंमत होते त्यांच्याकडे बघायची. अहो सांगायचं झालं तर देवीच्या घडीव मूर्तीसारखी. चंद्रवाची जट कापताना तलवार काढली तेव्हा दुर्गा मातेसारखी भासली ती. आमासी खट चावला तेव्हा चंडिकेचा अवतार धारण केला होता. चंडिकेचा अवतार. महाराज हीच ती बाई.